नमस्कार शेतकरी मित्रांनो, इंजिनियर अँड करोना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, जे तुम्ही बंदिस्त शेळी पालन किंवा अर्धबंदिस्त शेळी पालन या विषयावर तुम्हाला जर माहिती घ्यायची असेल किंवा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, जर तुम्हाला जर शेळी पालनाविषयी जर संपूर्ण माहिती घ्यायची असेल, तर तुम्ही आपल्या इंजिनियर अँड करोना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तुम्हाला जर खाली सबस्क्राईब बटन दिसते ते प्रेस करा आणि बाजूला बेल आयकॉन दिसतंय ते पण तुम्ही प्रेस करायला विसरू नका मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला जे काही नवीन माझे शेळी पालनाविषयी जे काही व्हिडिओ येतील ते तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या मोबाईलवर त्याचं नोटिफिकेशन येईल, जेणेकरून तुम्हाला त्या व्हिडिओचा फायदा होईल. मित्रांनो, चला तर मग पाहूया. मित्रांनो, शेळी पालन करताना घाई करू नका. शेळी पालनाचे काही नियम आहेत, कारण ते तुम्हाला शेळी पालन करण्याच्या पहिले तुम्हाला जाणून घेणं खूप महत्त्वाचे आहे मित्रांनो. शेळी पालन करताना काही नियम तुम्ही लक्षात घ्यावं आणि ते नियम तुमच्यापर्यंत पोहोचावे यासाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. लोन काढून सण करू नये मित्रांनो. कमी पासून सुरुवात करणे केव्हाही चांगले. तुम्ही जास्तीत जास्त तुमचा जो खर्च असेल तो तुम्ही करू नका मित्रांनो. शेडवर जास्त खर्च करू नका. तुमचा जास्तीत जास्त खर्च तुम्ही तुमच्या प्राण्यांवर करा. म्हणून कमी पासून सुरुवात करा, जेणेकरून तुम्हाला अनुभव पण येईल. तुम्हाला जर काय वाटलंच असेल तर तुम्ही ते बंद पण करू शकता किंवा तुम्हाला काही अडचणी आल्या तर तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःला सावरू शकता मित्रांनो. आणि मित्रांनो, याचा तिसरा नियम असा आहे की घरचा एक तरी माणूस 24 तास देणारा हवा. हे बरोबर आहे मित्रांनो. तुमच्यापैकी कोणीतरी 24 तास तिथं त्या तुमच्या गोट फार्मच्या तिथं असलाच पाहिजे. मजुराच्या 0% अवलंबून राहणे. स्वतः सगळे करण्याची तयारी असेल तरच गोट फार्म चालू करा मित्रांनो. यशोगाथावर भरोसा ठेवू नये. कमीत कमी 2 वर्ष थांबण्याची तयारी असेल तरच शेळी पालन करावे. फोटो आणि व्हिडिओ बघून माल खरेदी करू नये मित्रांनो. व्यवहार करताना रोखीच करावा. 100% पैसे घेऊनच आपला माल विकावा. व्यवहार ऐकावे जनाचे, करावे मनाचे. बेसिक आजारांची आपल्या आणि व्यवस्थापनाची सखोल माहिती घेणे खूप गरजेचे आहे मित्रांनो. एक एक गोष्ट बारकाईने ऐकावी आणि ती शिकावी मित्रांनो. एकमेकास वेळोवेळी आजाराबाबत मदत करावी. शेळ्यांच्या जातीविषयी माहिती असणे खूप खूप महत्वाचं आहे मित्रांनो. पिकवलेला माल तुम्हाला विकता आला पाहिजे मित्रांनो, तेच खूप महत्वाचं आहे. जेणेकरून तुम्ही कितीही चांगला बनवाल, तो तुमचा जर माल विकला गेला नाही तर तुम्हाला तो अडचणीत येऊ शकतो मित्रांनो. या गोष्टी तुम्ही काळजीपूर्वक पाहणं खूप महत्वाचं आहे मित्रांनो. तर या काही नियम आहेत. तुम्ही शेळी पालन सुरू करताना एवढे हे नियम तुम्ही व्यवस्थित तुम्हाला स्वतःला तो प्रश्न विचारून तुम्ही किंवा तुम्ही 2 दिवस लेट चालू करा, पण हे सगळ्या गोष्टी तुम्ही पाहिजे मित्रांनो. ज्यांचं कोणाचं शेळी पालन ऑलरेडी असेल किंवा जे नवीन शेळी पालन करू इच्छित असाल, त्यांनी सर्वप्रथम जे काही शेळ्यांना जे लसीकरण असतं, ज्याचं काय वेळापत्रक असतं आणि कोणती कोणती लस वगैरे असते त्याचं माहिती घेणं, इन्फॉर्मेशन घेणं खूप महत्वाचं असतं मित्रांनो. लसीची कॉस्ट वगैरे काही एवढी प्राइस वगैरे नाही आहे मित्रांनो, परंतु आपल्या जे प्राणी आहेत त्या प्राण्याची कॉस्ट आपल्यासाठी खूप महत्वाची आहे मित्रांनो. आणि त्याच्यामुळं हा व्हिडिओ मी बनवतोय. लसीचे नाव PPR. ही लस रोगप्रतिकारकचा काळ हिचा किती 3 वर्षे असतो. जर तुम्ही दरवर्षी जरी दिलंस तर अतिउत्तम असतं मित्रांनो. दुसरी लस आणि ही लस तुम्हाला पावसाळ्यात द्यायची असते मित्रांनो. त्याच्यानंतर कंप्लीट 6 महिन्यानंतर आंत्रविषार ET दर 6 महिन्यांनी ही लस द्यायची असतात मित्रांनो. आणि त्याच्यामध्ये एक बूस्टर असतो. एक 3 आठवड्यांनी ते बूस्टर तुम्हाला त्याच्यासोबत द्यायचं असतं मित्रांनो. त्याच्यानंतरची लस आहे ती दिवाळीच्या आसपास लाळ्या, खुरता, घटसर्प ही प्रत्येक 1 वर्षानंतर ही लस द्यायची असते मित्रांनो. ती लस तुम्हाला FMD प्लस HS हे सगळ्या ही लस FMD आणि वेगवेगळी येत होती, पण आता ती एकच लस येते मित्रांनो, FMD आणि HS. ही एकत्र किंवा वेगवेगळी पण असू शकते. नंतर येते मित्रांनो टेटॅनस. जे धनुर्वात सगळ्यांना खूप महत्वाचे मित्रांनो. आपण जेव्हा आपली शेळी वगैरे थोडंफार इजा वगैरे होते आणि त्या इजामुळे जे बाहेरचे जंतू वगैरे त्या जखमेवर बसतं, त्याच्यामुळे धूळ वगैरे किंवा जंतू वगैरे असतील त्याच्यामुळे ते जंतू त्याच्या पोटात जातात आणि त्याच्यामुळे धनुर्वात होऊन आपले प्राणी दगावण्याची शक्यता असतात. त्याच्यामुळं ही लस दर 6 महिन्यांनी देण्यात यावी. नंतर या मित्रांनो खूप देवी गोट पॉक्स ही एक लस आहे, ती दरवर्षीला द्यायला पाहिजे.
पिल्लांचं वय 3-4 महिने झाल्यावर खालील क्रमांके 3 आठवड्याच्या अंतराने लस द्यावी. पीपीआर, आंत्रविषार बूस्टर, लाळ्या खुरकत, घटसर्प आणि धनुरात. मित्रांनो, गोट फार्मिंग चालू करत असताना तुम्हाला चारा व्यवस्थापन खूप आणि खूप महत्वाचं आहे मित्रांनो. कारण जर आपल्याला जसं जगण्यासाठी आपल्याला अन्न लागतं तसं शेळींना सुद्धा जगण्यासाठी अन्न लागतं मित्रांनो. तर त्याच्यामध्ये हिरवा चारा, सुका चारा हा खूप महत्वाचा असतो मित्रांनो. तुम्हाला पावसाळ्यामध्ये सुका चारा अवेलेबल करणं खूप महत्वाचं असतं. त्याच्यामुळे तुम्हाला हिरव्या चाऱ्याचं एक नियोजन कसं करावं एका एकरमध्ये. तुम्हाला जर 50 प्लस 2 बोकडांचं यांचं जर तुमचं युनिट असेल तर तुम्ही एका एकरामध्ये तुम्ही चारा लागवड कशा प्रकारे करू शकता तर याचं मी तुम्हाला नियोजन देतो मित्रांनो. हिरवा चारा आणि सुका चाराचं पूर्ण नियोजन याच्यात करून तुम्हाला स्पष्टीकरण सांगणार आहे मित्रांनो. जर तुम्ही हिरवा चारामध्ये काय काय घेणार आहे तुम्ही त्याच्यामध्ये बी 2 प्रकार येतात मित्रांनो. एक एकदल येतं, एक द्विदल येतं. एकदलमध्ये मका येतो, ज्वारी येतं, बाजरी येते, ओट येतं, हत्ती गावत येतं, हायड्रोपोनिक चारा येतो. हायड्रोपोनिक चारा खूप आणि कमी जागेत आणि कमी दाण्यामध्ये खूप चारा येतो मित्रांनो. जर तुम्ही 1 किलो जर मका टाकलात तुम्हाला 5 ते 6 किलो तुम्हाला हिरवा चारा मिळू शकतो मित्रांनो. गवत पिके, तुती पण खूप महत्वाची मित्रांनो. ती पण तुम्ही लावू शकता. नंतर द्विदलमध्ये मेथी घास येतो, दशरथ घास येतो, कवळी येतो, बरशी येतो, वाल येतो. तुम्ही नंतर सुका चारामध्ये तुम्हाला जर नियोजन जर करायचं असेल मित्रांनो तुम्हाला ज्वारी कडवा येतो, ज्वारी भूस येतो, तूर भूस येतो. सगळ्यात अतिउत्तम चारा म्हणजे तूर भूस आहे मित्रांनो. हरभरा हा पण एक अतिउत्तम आहे मित्रांनो. सोयाबीन सगळ्यात मस्त आहे आणि भुईमुग पाला हे पण सुका चारा तुम्हाला खूप अत्यंत गरजेचं राहणार मित्रांनो. तुमच्याकडे जर शेती असेल तुम्ही याचं पण नियोजन करू शकता मित्रांनो. नंतर खुराकमध्ये तुम्हाला मकादाना देणे, गहू देणे, ज्वारी देणे, तांदूळ देणे, गोळी पेंड देणे, सरकी पेंड देणे, शेंगदाणा पेंड देणे, तुरीची भुसकट देणे, त्याच्यानंतर हरभरा चुनी देणे हे पण तुम्ही देऊ शकता मित्रांनो. जर तुम्हाला जर 50 आणि 50+2 या अशा प्रकारचं तुमचं युनिट असेल शेळ्यांचं त्याच्यासाठी 1 एकरामध्ये तुम्ही कशा प्रकारे चारा व्यवस्थापन करू शकता मित्रांनो. तुम्ही आता हत्ती घास लावू शकता काही गुंठ्यामध्ये मेथी घास लावू शकता, काही गुंठ्यामध्ये संकरित कडोल लावू शकता किंवा मक्का ज्वारी लावू शकता आणि त्याच्या बाजूला तुम्ही सुबाबूळ, शेवगा किंवा शेवरी अशा प्रकारे त्याच्या बाणावर तुम्ही त्याचं नियोजन करू शकता मित्रांनो. मित्रांनो हे आहे तुमचं चारा व्यवस्थापन. मित्रांनो शेळीपालन करत असताना आपल्याला आजारांची पूर्वकल्पना असणं खूप गरजेचं असतं आणि ते आजार झाल्यावर आपल्याला काय उपाय करायला पाहिजे याची पण कल्पना असणं खूप गरजेचं असतं मित्रांनो. चला तर मग पाहूया की शेळ्यांमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे आजार असतात आणि त्याच्यावर उपचार कसा करायचा असतो आणि कोणते कोणते औषधं राहू शकतात. पहला आजार है WMD। यह मुख्यतः 1 सप्ताह से 3 महीने की उम्र के बच्चों को होती है। इससे जानवर को सांस लेने में समस्या, कमजोर शरीर का अकड़ना आदि होता है। यह मुख्यतः विटामिन ई की कमी के कारण और सेलेनियम में कमी के कारण होता है। तर मित्रांनो आपण हे पाहिलं की आपल्या जे लहान करडं असतात जे एक ते किंवा 3 सप्ताह म्हणजे 3 आठवड्याचे असतात त्यांना कोणत्या प्रकारचा आजार होऊ शकतो तर कोणत्या विटॅमिन्स आता तुम्हाला ई विटॅमिन्स यांचं जर कमतरता आली तर हा रोग होऊ शकतो. त्याला आपण जर रिकवर करायचं असेल तर त्याला इलाज काय मित्रांनो WMD चे बचाव के लिए विटामिन डी और सेलेनियम दे हे 2 औषध हे विटामिन डी ची त्याच्या कमतरता असते मित्रांनो आणि ते सेलेनियम हे जर आपण जर देत राहिलो तर आपले करडं दगावण्याची शक्यता कमी होते मित्रांनो. तर हा एक आजार आहे मित्रांनो. दूसऱ्या नंबरला येतो कीटोसिस। ये कीटोन्स के कारण होता है जिससे शरीर में ऊर्जा की कमी हो जाती है, दूध के उत्पादन में कमी होना, भोजन से दूर रहना और सांस में मोटी महक इनके लक्षण है। इसके इलाज ग्लूकोज का छिड़काव करने से कीटोसिस से बचाव करने में मदद मिलता है मित्रों। तो एक दूसरा एक आजार है जोहनी बीमारी। इस बीमारी से बकरी का भार कम हो जाता है, लगातार दस्त लगते हैं, कमजोर आ जाती है। ये बीमारी बकरी को मुख्यतः 1 या 2 वर्ष की उम्र में लगती है। इलाज प्रारंभिक चरण में जोहनी की बीमारी का पता लगाने के लिए कोई उपयुक्त
जांच नहीं की जाती है। बकरी की स्वास्थ्य जांच के लिए पशु चिकित्सक से परामर्श करें मित्र. तो ही एक बिमारी, या दोन बिमारी आहेत मित्रांनो. तुम्ही याच्या काळजीपूर्वक तुम्हाला व्हिडिओमध्ये व्यवस्थित ऐका. जर व्हिडिओ थांबून तुम्ही व्यवस्थित पाहू शकता की कशा प्रकारे तुम्ही इलाज आणि त्याचे लक्षणे वगैरे काय आहेत. दांत ये मुख्यतः फंगस के कारण होने वाली बीमारी. इससे जानवर की त्वचा मोटी, बाल पतले, सलेटी या सफेद परतदार त्वचा दिखती है. इलाज. इस बीमारी को दूर करने के लिए निम्न में से एक फंगसनाशी का प्रयोग करें. एक है 1:10 ब्लीच, 0:5% सल्फर, 1:300 कप्तान, 1% बिटाडिन. ये दवाई रोज 5 दिन लगाए. इसके बाद सप्ताह में एक बार लगाए. ये बीमारी इसके लिए होती है दोस्तों की खुद जो अपना जे आपले प्राणी असतात ते स्वतःची त्वचा स्वतःची त्वचा खात असतात मित्रांनो. त्याच्यामुळे खाज वगैरे जे आपल्याला बी एखादी जखम झाली किंवा एखाद्या आपल्या शरीराला जसं आपण खासतो त्या पद्धतीने ते आपल्या आपल्या प्राण्यांना सुद्धा अशा प्रकारचा आजार होऊ शकतो मित्रांनो. पैर गलन. इस बीमारी के लक्षण लंगड़ापन है. इलाज. इससे बचाव के लिए उन्हें कॉपर सल्फेट के घोल से नहलाएं. मित्रांनो, आता पावसाळ्यामध्ये तुमच्या प्राण्यांची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. तुमचे प्राणी दलदलमध्ये किंवा किचडमध्ये जास्त वेळ जाऊ नये, जास्त वेळ थांबू नये. तुम्ही आता जर पूर्णपणे जर तुमचं जर सगळं बाहेरच असेल, तुमचं जर शेळीपालन असं पूर्णपणे त्यांचं व्यवस्थापन जर पूर्ण बाहेरच असेल, तर तुमचं ते बाहेर पावसामुळे तुमच्या जे खुरा असतात प्राण्यांच्या त्या दलदलमध्ये किंवा याच्यामध्ये निजूर होऊन जातात आणि त्या निजूरमध्ये जर एखादा काटा जरी टोचला तर ते काटा टोचल्यामुळे तिथं जखम आणि ते लंगडापण येऊ शकते आणि पूर्णपणे पाय तुम्ही जे आता फोटो पाहताय तर या पद्धतीने होण्याचे चान्सेस असतात मित्रांनो. तर त्याच्यामुळे तुम्ही तुमचा जो काही गोठा असतो तो गोठा स्वच्छ करणे, व्यवस्थित खाली दलदल न होणे, तुमच्या गोठ्यामध्ये पाण्याचा एकही थेंब पावसाळ्यात न येणे, जेणेकरून तुम्हाला असे आजारांचं आणि तुमचा जो कॉस्ट आहे ती कॉस्ट कमी होऊ शकते. म्हणून तुम्ही ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. गुलाबी आंखें. ये मुख्यतः मक्खियों के माध्यम से फैलती है और अत्यधिक संक्रमण होते हैं. इलाज. आंखों को पेनिसिलिन से धोइए. इस बीमारी को ऑक्सीटेट्रासाइक्लिन से दूर किया जा सकता है. मित्रांनो, हा जो आजार आहे गुलाबी आंखें हा मुख्यतः जे आपल्याकडे जे कारण लेंड्या किंवा काय असल्यामुळे तिथं थोडंफार माखी वगैरे होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. तुम्हाला मी एक छोटासा आपला एक घरगुती इलाज मी जो माझ्या शेडमध्ये केलेला आहे. तुम्ही काय करायचं, एक प्लास्टिक घ्यायची, प्लास्टिकमध्ये पाणी भरायचं आणि त्याच्यात ₹1 टाकून द्यायचं आणि ते आपल्या पूर्णपणे शेडमध्ये तुमचा जर शेड छोटा असेल तुम्ही 10 पिशव्या तुम्ही असं बांधून ठेवा. तुम्ही ₹10 इन्व्हेस्ट करा. तुम्हाला मी माझ्या शेडमध्ये 70 to 80% 90% आता ऑलमोस्ट माख्यांचा खूप त्रास होता. तो आता कमी झालेला आहे त्या कारणामुळे. तर तुम्ही पण जर तुमच्या शेडमध्ये किंवा तुमच्या गोठ्यामध्ये जर या माख्यांचा जर त्रास होत असेल तर तुम्ही या पद्धतीचा उपाय करू शकता की जेणेकरून तुम्हाला जास्त म्हणजे काही महागडी औषधे किंवा महागडी हे आणण्याची गरज नाही आणि जेणेकरून त्याचा इफेक्ट पण होऊ शकतो. हे जर तुम्ही जर ₹10 आणि 10 रुपयाचे ₹1 ₹10 ₹1 सुट्टे आणा 10 आणि ते प्लास्टिकच्या पिशव्यामध्ये तुम्ही तुमच्या गोठ्यामध्ये ते अटकून द्या मित्रांनो. पाणी भरून पहिले पाणी भरायचं, मग ₹1 सोडायचा, मग ते आपल्या गोठ्यामध्ये बांधू शकता जेणेकरून तुम्हाला तुमच्या याच्यामध्ये त्याचा काही त्रास होणार नाही. लिस्टीरियोसिस. ये लिस्ट्रिया मोनोकिटोसिस के कारण मौसम बदलने के दौरान और गाभिन की शुरू की अवस्था में होता है. इसके लक्षण तनाव, बुखार, पैरालिसिस, गर्भपात आदि होना है. इलाज. इलाज. याच्यावर इलाज काय करायचा मित्रांनो, शुरू के 3 या 5 दिनों में पेनिसिलिन प्रत्येकी 6 घंटे में और फिर 7 दिनों में एक बार दे. मित्रांनो, हा आजार थोडासा गंभीर आहे मित्रांनो. हा आजार आपल्याला गर्भपातमुळे किंवा बुखार, पॅरालिसिस, गर्भपात याच्या लक्षणाच्या कारणामुळे हा आजार होतो मित्रांनो.
मित्रांनो, पुढचा आजार आहे निमोनिया। यह फेफड़ों में संक्रमण के कारण होता है। इसके कारण जानवर को सांस लेने में समस्या आती है। ये नाक बहती रहती है और शरीर का तापमान अधिक हो जाता है। इलाज इस बीमारी से बचाव के लिए एंटीबायोटिक दे। तुम्ही मित्रांनो, अशा जर जर तुम्ही शेळी पालनामध्ये जर नवीन असाल तर मी तुम्हाला एक सजेस्ट करेल की तुम्ही तुम्ही एक दोन दोन एक तुमच्या जर जवळपासचे जर 2-3 डॉक्टर असतील तर तुम्ही त्यांचे नंबर घेऊन ठेवा मित्रांनो. जेणेकरून तुमचे जे महागडे प्राणी असतील ते महागडे प्राणी दगवण्यापासून तुम्हाला जर वाटलं तुमच्याकडून शक्य नाही, तुम्ही डॉक्टरांना बोलून त्यांचा क्युअर करू शकता. थनैला रोग, इसके लक्षण लेवे का गर्म और सख्त होना और भूख में कमी आदि होना है। इलाज विभिन्न तरह के एंटीबायोटिक जैसे सीडी, एंटीऑक्सिन, पेनिसिलिन, निफ्लोर, बेनामाइन आदि इस बीमारी को दूर करने के लिए यूज किया जा सकता है. दोस्तों, मित्रांनो, हा आजार माझ्या शेळीला पण झाला होता मित्रांनो. याच्यामुळे तुम्हाला एक तुम्ही जर मी काय केलं होतं मित्रांनो, मी एक शेळी घेतली होती. त्या शेळीमध्ये थोडंसं त्यांनी देताना म्हणजे प्रकारांची शेळी होती, तर त्यांनी देताना बच्चं वगैरे काढून घेतलं होतं. त्याच्यामुळे त्याला दूध असल्यामुळे माझ्याकडे एक बोकड असल्यामुळे मी तिला पाजत होतो मित्रांनो. आणि ती 2-3 महिने 3-4 महिने 3 महिने गाभण असल्या होती तेव्हा सुद्धा मी दूधच पाजत होतो मित्रांनो. परंतु तिचं ते दूध पाजण्यामुळे ना, तर आम्ही नंतर विचारलं एक असं अशी खूप दिवसाची गोष्ट आहे. तर ते म्हणे की तुम्ही आता दूध पाजू नका. पण आम्ही जसं दूध पाजायचं सोडून दिलं मित्रांनो, ते दूध एकत्र येऊन मी परत डॉक्टरचं सजेशन घेतलं. सजेशन घेऊन त्यांनी मला सांगितलं की असं जर जर हे जर जास्त वेळ जर साठून राहिलं दूध, तर या दुधामध्ये त्याच्यामध्ये गाठी पडू शकतात आणि त्या गाठीमध्ये त्याला खूप दुसरा आजारचा संसर्ग होऊ शकतो. आणि जर हेच दूध ती जर जन्म दिलं तिने बाळांना, करडांना, तर हे दूध जर त्या करडाने जर पिलं तर त्यांना आजार होऊन ते लवकर दगावण्याचे चान्सेस जास्त असतात. तर याची काळजी घ्या मित्रांनो. थेनेला रोग हा थोडा म्हणजे आपलं जे गावण बकरी आहे त्याला खूप त्रासदायक आहे. CAE ये एक विषाणु रोग है। इसके कारण जानवर में लंगड़ापन, निमोनिया, छाती, खांसी और भार का कम होना है। इलाज प्रभावित बकरी को अन्य बकरियों से दूर रखे ताकि हे बीमारी अन्य जानवरों में ना फैले. हा विषाणूजन्य आजार असल्यामुळे मित्रांनो, तुम्हाला जर आणि कोणताही आजार नॉर्मल असो, थोडाफार लंगडापण असो, तर तुम्ही त्या प्राण्याला दुसऱ्या ठिकाणी म्हणजे सुरक्षित ठिकाणी तुम्हाला सेपरेशन करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. तुम्ही तो विषाणूजन्य असो, व्हायरल इन्फेक्शन असो किंवा कारण असं आहे की जर तो प्राणी थोडाफार जर खात नसेल किंवा त्याला जर चांगलं वाटत नसेल तर ते दुसरे प्राणी त्याला त्रास देतात मित्रांनो. त्या त्रासमध्ये तो जास्त अजून आणि दगावण्याचे चान्सेस खूप जास्त वाढू शकतात. टेटनस हे क्लोस्ट्रिडियम टेटानी के कारण होता है। इससे मांसपेशियां कठोर हो जाती है, सांस लेने में समस्या होती है, जिसके कारण जानवर की मृत्यु हो जाती है। इलाज इस बीमारी से बचाव के लिए पेनिसिलिन एंटीबायोटिक दे और जख्म को हाइड्रोजन पेरोक्साइड में धोए. मित्रांनो, तुम्हाला मी पहिले सांगितलं होतं की जे टेटनस जी लस आहे ती लस देणं गरजेचं आहे. आणि जर तुमच्याकडे मी 1-2 क्रीम आहेत, जे तुम्ही जरी कोणत्याही मेडिकलमध्ये गेले किंवा जे वेटरनरी जे डॉक्टर असतात किंवा मेडिकल असतात, तिथं जर तुम्ही जरी जखमेचा टूप सांगितला बकऱ्यांसाठी किंवा आपल्या जनावरांसाठी, तर ते तुम्हाला टूप देतात. जर तो तुम्ही 50-60 रुपयाला असतो मित्रांनो, तो तुम्ही घ्या आणि ज्याने कुठेही जखम झाली तुमच्या प्राण्याला तिथं तुम्ही लावत चला. कारण ते व्हायरल इन्फेक्शन असल्यामुळे ते बाहेरचे कीटाणू तुमच्या त्या जखमेवर बसतात. त्या जखमेमुळे तुमच्या प्राण्याचे दगावण्याचे चान्सेस जास्त. कोकोसिडियोसिस ये मुख्यतः छोटे बच्चों में पाई जाती है। ये बीमारी कोकोसिडिया परजीवी के कारण होती है। इसके लक्षण है डायरिया, डिहाइड्रेशन, तेजी से भार कम होना और बुखार. इलाज कोकोसिडियोसिस के बचाव के लिए लगभग 5-7 दिनों में लिए एक दिन में बायोसिस दवाई दी जाती है. इसका इलाज कोर या सुलमेट या डेकोक्स के के साथ भी किया जा सकता है. गर्भ के समय गर्भ के समय जहरबाद ये चयापचयी
मेटाबॉलिक बीमारी है। इससे जानवर की भूख में कमी, सांस में मोटी महक और जानवर सुस्त हो जाता है। इलाज: प्रोपोलेन ग्लाइकोल को पानी में 7 दिन में 2 बार दिया जाता है और सोडियम बाइकार्बोनेट भी इसके इलाज में मदद करती है। बॉटल जॉ ये खून चूसने वाले कीड़ों के कारण होता है। इसके कारण जबड़े में सोजिश हो जाती है और जबड़े का रंग असामान्य हो जाता है। एंटेरोटॉक्सिमिया इसे अत्यधिक खाने से होने वाली बीमारी है। इसके रूप में भी इसके कारण भी जाना जाता है कि इसके लक्षण है तनाव, भूख ना लगनी, उच्च तापमान और बेहोशी या मौत है। इलाज: एंटेरोटॉक्सिमिया को रोकने के लिए वार्षिक रोग प्रतिरोधक टीकाकरण दिया जाता है। इस बीमारी के इलाज के लिए भी सी और डी के एंटीटॉक्सिन भी दिया जाता है।